नमस्कार रसिक श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्याकडून काही माहिती जाणून घेतली होती. सुरुवातीचं त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती आणि संपूर्ण परिस्थितीवरती मात करून खेळाची आवड कशा पद्धतीनं त्यांनी जोपासली, ही आवड इतर मुलांच्या मध्ये शोधून त्यांना त्या पद्धतीनं मार्गदर्शन कसं केलं, ही भूमिका साकारत असताना स्वतःबरोबरच या खेळाडूंना सुद्धा आनंद मिळावा यासाठी कोणते वेगळे प्रयत्न त्यांनी केले, वेळेचं महत्त्व कसं त्यांना पटवून दिलं, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण ऐकलेली होती. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण आणखी काही वेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया श्रोते हो, खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. जेव्हा तुम्ही सुरुवातीला संघ निवडता मुलांचा, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या काही परीक्षा घेत असता का? हो, नक्कीच. आम्ही प्रथमतः ते आल्यानंतर बेसिक त्यांना म्हणजे रनिंग, वॉर्मअप वगैरे असंच जास्त घेतो, किंवा लंगडीसारखा खेळ आहे अच्छा, हां. किंवा इतर शॉर्ट रनिंग आहे, लॉंग रनिंग आहे, असे खेळ आम्ही त्यांचं सराव पहिल्यांदा घेतो. त्यातून त्या मुलांचं खरं कौशल्य कळतं, कोणाचं स्पीड किती आहे, कोणाचा स्टॅमिना जास्त आहे, कोणाची पॉवर जास्त आहे. आणि मग त्यातून त्यांचं सिलेक्शन करून थोडं खेळातील त्यांचे स्टेपिंग वगैरे बघून आम्ही त्यांना मग संरक्षक करायचं का, आक्रमक करायचं का, अष्टपैलू खेळाडू बनवायचा, ह्याचं आम्ही ठरवून मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि खेळाडू तयार करतो. अच्छा. आता हे जे विद्यार्थी तुम्ही निवडत असता, ते खो खो खेळासाठी जेव्हा येतात तुमच्याकडे की आम्हाला पण खो खो खेळायचं आहे, तुम्ही म्हणालात की आम्ही टेस्ट घेतो त्यांच्या, म्हणजे रनिंग असेल, वॉर्मअप असेल, जे काही असेल ते. पण त्याच्यातून समजा तुम्हाला असं वाटलं की हा विद्यार्थी खो खोसाठी नाही आहे, हा एका वेगळ्या खेळासाठी तयार झालेला आहे, पण त्याला जर खो खोच खेळायचा असेल तर मग तुम्ही त्याला मार्गदर्शन कसं करता? नाही मॅडम, असं आहे की तो त्या ह्याला अवेलेबल असला पाहिजे तरच तो खेळला पाहिजे, असं माझं मत आहे. विनाकारण आपली वेळ आणि एनर्जी त्यानं त्यात वाया नाही घालवली पाहिजे. माझ्याकडे एक पालक आले होते की माझ्या मुलाला खो खो तुम्ही शिकवा, खेळवा. आला माझ्याकडे, 1 महिनाभर खेळला तो, त्याची बॉडी लँग्वेज बघितली तर तो मला काय वाटला नाही चांगला खेळाडू घडेल, पण तो शाळेत फार हुशार होता. मग त्याला चांगले 90% वरती मार्क मिळायचे. मग मी त्यांच्या वडिलांना बोलवून सांगितलं की मी 1 महिना 2 महिने झालं बघतोय तुमच्या मुलाकडं, पण त्याची काय तशी प्रगती होत नाही आणि तो खेळाडू होण्याच्या ह्याचा नाही आहे. तो शाळेत हुशार दिसतो, त्याची पॉवर चांगली आहे, त्यामुळं थोडं तुम्ही त्याच्या शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्या आणि तुम्ही त्याला शिक्षणामध्येच पुढे न्या, खेळाकडे जास्त त्याला हे करू नका, असं म्हटल्यानंतर त्यांनाही पटलं आणि त्यांनी त्याला घेऊन गेले. आणि ते परत मला बऱ्याच दिवसांनी ते वडील त्याचे गाठ पडले आणि म्हटले तुम्ही सांगितलं बरं झालं, आज माझा मुलगा डॉक्टर केला आहे. वा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी खेळाडूच असतो असंही आपण म्हणू शकत नाही. अभ्यासात जे हुशार असतात ते स्पर्धा परीक्षांमधून म्हणा किंवा इतर अवांतर परीक्षांमधून त्यांचं ध्येय ते गाठू शकतात. म्हणजे असेही काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईनं लक्ष देणं जे आपण म्हणतो, ते एक प्रशिक्षक म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ती जबाबदारी सांभाळताय. तर मघापासून तुमच्या बोलण्यात असं आलं, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा 2006 साली फलटणला गेला होतात, तर तुमच्यातला एक खेळाडू, तुमचा मित्र सवंगडी, शेवटच्या 2 सेकंदामध्ये तो संरक्षक म्हणून उभा राहिला आणि त्यांनी स्पर्धा जिंकवून दिली तुम्हाला, असं मघाशी तुम्ही म्हणालात. तेव्हाही संरक्षक हा शब्द वापरलात. आत्ताही बोलताना असं म्हणालात की जेव्हा आम्ही खेळाडू आमच्याकडे येत असतात प्रॅक्टिससाठी किंवा आम्हाला खो खो खेळायचं असं जेव्हा सांगत असतात आणि तुम्ही जेव्हा संघ तयार करत असता, त्यावेळेला त्यांच्याकडनं जो काही व्यायामाचा प्रकार तुम्ही करून घेत असता, त्यावेळेला मग त्याला संरक्षक बनवायचं का आक्रमक बनवायचं का अष्टपैलू बनवायचं हे तुम्ही ठरवत असता. तर नेमकं खो खोमध्ये संरक्षक म्हणजे कोण किंवा आक्रमक म्हणजे कोण आणि अष्टपैलू म्हटल्यानंतर आपल्याला समजतं की तो ऑलराऊंडर आहे. संरक्षक म्हणजे जे आपले संघाच्या संरक्षणासाठी जी फळी आपली मैदानावरती पळत असते, अच्छा, त्या खेळाडूंना आपण संरक्षक म्हणतो. संरक्षक हा खो खोतला
महत्वाचा खेळाडू असतो जो आपले खो खोमध्ये 3-3 बॅचमध्ये असे 3 बॅच असतात जे 9 खेळाडू संरक्षक म्हणून खेळत असतात. आपल्याला 9 मिनिटाच्या एका डावामध्ये हे 9 खेळाडू संरक्षक म्हणून मैदानावरती उतरत असतात आणि त्याला चांगले दम असलेले खेळाडू, चांगले स्टेपिंग असलेले खेळाडू हे संरक्षकासाठी गरजेचं असतात आणि असेच खेळाडू ते संरक्षक म्हणून चांगले तयार होतात आणि नावलौकिक कमवतात. आक्रमक म्हणजे जो खेळाडू 8 फाटीमध्ये जो बसलेला असतो बॉक्समध्ये आणि जो प्रति संघाच्या खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो ते सर्व खेळाडू आक्रमक असतात. आणि जो आक्रमक आणि संरक्षक ह्या दोन्ही बाजूत चांगला असतो तो अष्टपैलू खेळाडू असतो. अच्छा, हा हा. म्हणजे संरक्षक याचा अर्थ पळणारा, थोडक्यात आपण पळणारे म्हणू खेळाडू शकतो. संरक्षक असतात. आता तुमच्या बोलण्यात असं आलं की 3-3 मिनिटाच्या बॅचेस असतात, 9 मिनिटाची एक Inning स्पर्धा असते, असते, इनिंग असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3-3 खेळाडू पाठवायचे असतात. तर साधारण त्या विद्यार्थ्याचं रनिंग किती असावं लागतं तुम्हाला? तसा काही क्रायटेरिया वगैरे असतो का खेळामध्ये? क्रायटेरिया असा काय नाही, पण चांगले दम असणारे प्लेयर पूर्वी चांगले 7-7 मिनिटं 9-9 मिनिटं खेळायचे. अच्छा, हा. हां, आता थोडं त्या पावरीचे खेळाडू राहिले नाही आहेत किंवा तितका सराव करून वेळ देणारे खेळाडू संघासाठी नाही आहेत. पण आजही चांगले 3-4 मिनिटं 5 मिनिटं पळणारे खेळाडू आहेत जे चांगल्या पद्धतीने संरक्षण करतात. आता थोडा मातीतला खेळ, आपला देशी खेळ आता मॅटवरती आलेला आहे. आता सर्व राष्ट्रीय स्पर्धा या मॅटवरती होतात आणि मॅटवरती थोडं पळताना तिथं शूजचा वापर होतो, त्यामुळे थोडं दमचाक लवकर होते आणि त्या ठिकाणी खेळाडू संरक्षक पूर्वी एवढं नाही खेळू शकत, पण 2-3 मिनिटं पळणारे 4 मिनिटं पळणारे खेळाडू आजही आहेत. अच्छा. पण मग पूर्वी जे 7-7 मिनिटं किंवा 9-9 मिनिटं खेळाडू खेळायचा, एकटाच तो मला वाटतंय संपूर्ण टीममध्ये पळला तरी खूप होत असेल हो ते. हो हो मग ते तुमच्या बोलण्यात असं आलं की ते स्टेपिंग कसे करतात? मग स्टेपिंग याचा नेमका अर्थ काय असतो? नाही, ते स्टेपिंग याचा अर्थ पायाचं पादेलेत्य फार महत्त्वाचं असतं. कारण खो खो हा खेळ असा आहे की तो बऱ्याच वेळा 90 अंशात 360 अंशात पण वळावं लागतं, बर, मागे पुढं वळावं लागतं, नागमोडी टाईपमध्ये पळावं लागतं. बरोबर. असे बरेचसे त्या संरक्षणामधले काही डॉचचे भाग असतात, पोल आहे त्या पोलमध्ये पोलचेस करावा लागतो आणि त्यासाठी जे पायाचं पादलेत्य चांगलं असावं लागतं त्याला आम्ही चांगले स्टेपिंगचे खेळाडू म्हणतो. आणि ज्याच्याकडे चांगलं स्टेपिंग आहे तो खेळाडू चांगलं संरक्षण करू शकतो असं माझं मत आहे. अच्छा. म्हणजे स्टेपिंग याचा अर्थ थोडक्यात तुम्ही कशा पद्धतीनं पळताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. पायाची मुवमेंट म्हटलं तरी चालेल, महत्वाची आहे सगळ्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जो बाद करायला येणारा आक्रमक प्रतिस्पर्धी आहे त्यालाही चुकवता आलं पाहिजे, आपल्या बरोबरच्या संघातल्या खेळाडूंना किंवा मित्रमैत्रिणींनाही दुखावलं नाही पाहिजे आणि लक्षही चौफेर पाहिजे. म्हणजे आपले बाकीचे खेळाडू कुठे बाहेर नाही येत ना हे पण बघितलं पाहिजे. आक्रमकांच्यासाठी नियम आहे. आक्रमक करणारा खेळाडू हा एकदा दिशा घेतल्यानंतर त्याच दिशेला तो जाऊ शकतो, परत तो उलट्या दिशेला येऊ शकत नाही. त्याला ज्या दिशेला जाईल त्याच दिशेला जाऊ शकतो आणि तिकडच्या बाजूलाच तो खो टाकू शकतो. म्हणजे हे आपल्या मला वाटतं संरक्षकांना पण माहिती असलं पाहिजे. म्हणजे आपण आउट होणार नाहीये आणि जो आक्रमक आहे तोही दमला पाहिजे आपल्याला पकडण्यासाठी. ह्याचं एक ट्रेनिंग मला वाटतं तुम्ही तसं देत असता की तुम्ही बचाव स्वतःचा कसा करायचा. संरक्षणासाठी बचाव हाच सगळ्यात महत्वाचं कौशल्य आहे की आक्रमक हा त्याच्या कौशल्यानं संरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण 9 आक्रमक एका वेळी एका संरक्षकाच्या मागे धावत असतात आणि त्या 9 आक्रमकांना कशा पद्धतीने तोंड द्यायचं किंवा त्यांचे डावपेच कशा प्रकारे मोडायचे याचं पूर्ण कौशल्य संरक्षकाला असलं पाहिजे, तरच तो चांगलं संरक्षण करू शकतो. अच्छा. आता जेव्हा तुमच्या संघामध्ये एखादा संरक्षक तुम्हाला दिसला, एखादा आक्रमक दिसला, पण जर त्याला ऑलराऊंडर बनवायचा असेल तर तुम्ही त्याही पद्धतीनं त्यांना शिकवत असता की नाही हा फक्त संरक्षक म्हणूनच या खेळामध्ये आणि हा आक्रमक म्हणूनच या खेळामध्ये, असं काही असतं? नाही, खरं तर सुरुवातीला ज्यावेळी तो 14 वर्षाखालील गटातून किंवा त्याच्यापेक्षा 10-12 वर्षाचा असताना आमच्याकडे येतो आणि ज्यावेळी शिकवतो त्यावेळी संरक्षण आणि आक्रमक दोन्ही कौशल्य त्याला शिकवतो. परंतु तो जसजसे पुढे खेळत जाईल तसं त्याचं कुठलं तर एक कौशल्य जास्त दिसून येतं, त्यामुळं त्या कौशल्यावरती आम्ही जास्त भर देतो. आज 15 खेळाडूंचा संघ असतो, त्यामुळं 9 तर खेळाडू आत आक्रमणासाठी खेळत असतात आणि 9 खेळाडू संरक्षणासाठी असतात. त्यामुळं तुम्ही स्पेशलिस्ट संरक्षकही 5-6 तयार करू शकता आणि स्पेशलिस्ट आक्रमकही 5-6 तयार करू शकता आणि बाकीचे राहिलेले 7-8 आपण चांगले अष्टपैलू खेळाडू घडवू शकतो. त्यामुळं आज वाव आहे की स्पेशलिस्ट संरक्षक जरी असला तरी त्यालाही खेळायला चान्सेस आहेत आणि आक्रमक असला तर त्यालाही खेळायला चान्सेस आहेत. पूर्वी असा नियम होता की एकदा खेळाडू बदलला तुम्ही तर त्याला परत
बदलता येत नव्हतं. आज खो खोमध्ये असा नियम आहे की एक खेळाडू तुम्ही किती वेळाही बदलू शकता. म्हणजे जर आक्रमण करताना एखाद्या खेळाडूला आपण बाहेर काढला आणि बदली खेळाडू आत पाठवला, अच्छा. तर परत आणि त्याच बाहेर आलेल्या खेळाडूला परत आपण आत पाठवू शकतो आणि दुसरा खेळाडू आपण बाहेर घेऊ शकतो. आक्रमकाचा डाव संपल्यानंतर संरक्षणाची ज्यावेळी आपल्यावरती पाळी येते, त्यावेळी आपण जवळजवळ 6 संरक्षक आपण बदलू शकतो. आक्रमकातले 6 खेळाडू कमी करून बाहेर असलेले आपले 6 संरक्षक आपण आत आणू शकतो, राखीव खेळाडू. अच्छा. त्यामुळे आज संरक्षक असतील, आक्रमक असतील, त्यांच्या त्यांच्या कौशल्यावरती ते आज खेळू शकतात. अच्छा, म्हणजे आहे त्या संघामध्येच आहे त्या संघामध्ये संरक्षक आणि आक्रमक आपण बदलू शकतो. बदलू शकतो. आता हे जे तुमचे खेळाडू आहेत, संरक्षक असतील, आक्रमक असतील किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवणारे जे खेळाडू आहेत, हां. असे जे खेळाडू तुम्ही तयार करत असता, तेव्हा एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहत असता आणि कसं त्यांना घडवायचा तुमचा प्रयत्न असतो? खेळाडू ज्यावेळी माझ्याकडे येतो, हं. त्यावेळी खरं तर आम्हाला संघासाठी ज्याचा उपयोग जास्त कुठल्या संरक्षणासाठी होईल का आक्रमकासाठी होईल का अष्टपैलू खेळाडू म्हणून होईल, ह्याचा आम्ही पहिला अभ्यास करतो. अच्छा. आणि त्या पद्धतीने त्याला आम्ही मार्गदर्शन देऊन जर चांगलं त्याची स्टेपिंग असेल, चांगला दम असेल, स्टॅमिनाचा खेळाडू असेल, बौद्धिक कौशल्य चांगलं असेल, तर तो एक चांगला संरक्षक होऊ शकतो. आक्रमकासाठी कसं असतं, थोडा दम कमी असेल तर चालतं, पण पॉवर जास्त लागते, स्पीड जास्त लागतं. कारण 9 खेळाडू एकत्र आक्रमण करत असतात, त्यामुळे विश्रांती मिळत असते. पण संरक्षक हा एकटाच पळत असतो, बरोबर. त्यामुळं त्याला स्टॅमिना चांगला, दम चांगला असावा लागतो. त्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग आम्ही त्यांच्या सरावातून करून घेऊन त्यांना तयार करतो. अच्छा. या खेळाडूंना घडवत असताना तुम्ही एकटेच प्रशिक्षक म्हणून त्यांना हे सगळं मार्गदर्शन करत असता की तुमच्याबरोबर अजूनही कोणी असतं? पूर्वी मी एकटाच होतो, पण आज आमच्याकडे सिनियर बरेचसे खेळाडू आहेत जे राष्ट्रीय स्पर्धेत वगैरे, नॅशनल गेम्समध्ये वगैरे खेळलेले आहेत. ते सर्व खेळाडू आज आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतात. माझ्याबरोबर 2-3 माझे सहकारी मित्र आहेत, तेही आज खेळाडूंना मार्गदर्शन करतात. आज आमच्याकडे बॅचेस भरपूर आहेत. जवळजवळ 150 खेळाडू माझ्याकडे दररोज सरावाला असतात. बरं. सकाळी 7:30 ते 8:30 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आमचं सराव चालतं. आणि बॅचेस जास्त असल्यामुळं थोडं एकट्याला सराव घेणं सोपं नाही आहे, शक्य नाही आहे. त्यामुळं माझ्याकडे एक 5-6 माझे सहकारी आहेत, ते सराव घेत असतात. अच्छा. शक्य नाहीये म्हणण्यापेक्षा कसं की प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही त्या वेळेला, त्यामुळं कोणीतरी असणं महत्वाचं आहे. हो. आता तुम्ही साधारण प्रशिक्षक म्हणून 25 वर्षांपासून हे जबाबदारीचं काम पेलता आहात. तर पहिला जो तुमचा संघ तयार केला असेल तुम्ही ॲज अ प्रशिक्षक म्हणून, तो संघ तुम्ही राज्यस्तरापर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत कुठपर्यंत खेळासाठी घेऊन गेलेला होता? मी मगाशी जे फलटणचं सांगितलं ना, तो संघ मी तयार केलेला माझा पहिला संघ होता, अच्छा. जो शालेय राज्य स्पर्धेत जिंकला 2006 साली. त्याच्या आधी आम्ही 2005 साली किशोर गटाचं जिल्ह्याचं अजिंक्यपद मिळवलं होतं, जे पहिल्यांदाच होतं. आणि त्याच्यानंतर 2006ला आम्ही 14 वर्षाखाली शालेय राज्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तो माझा पहिला संघ होता आणि त्या संघाने तिथं विजेतेपद मिळवल्यानंतरचा एक आनंद वेगळा होता. खरं तर आम्ही तिथं आनंद साजरा करण्यापेक्षा आम्ही रडलो होतो जास्त. तो एक वेगळाच आनंद होता. खेळामधून आपण आज ते खेळाडू आपले घडले आणि सेकंदाच्या फरकाने आपण जिंकलो, हा आनंद खरं तर डोळ्यातून अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त झाला. आणि ते होतंच, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये होत असतं हे सगळं. म्हणजे साधारण 2005 पासून तुमचं प्रशिक्षण सुरू आहे इतर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. जेव्हा तुम्ही संघ तयार करत असता तेव्हा त्या संघासाठी 14 वर्षाखालील असेल किंवा सिनियर असेल किंवा खुला गट असेल, ह्या सगळ्या गटांमध्ये खेळाडू तयार करत असताना त्यांच्याकडे तुम्ही एक खेळाडू म्हणून जेव्हा बघत असता तेव्हा त्यांच्याकडून प्रॅक्टिस घेत असता, हे सगळं मान्य आहे. पण एक आहारावरती त्यांच्या काही फोकस ठेवता का? किंवा रोजच्या सरावासाठी किती वेळ त्यांनी द्यायला पाहिजे, हे काही तुमचं वेळापत्रक वगैरे असं ठरलेलं असतं का? एकतर खेळाडू संघ घडवतोच, पण त्याबरोबर जरा शिस्तीला माझ्या इथं जास्त महत्त्व आहे. बरोबर. मी एक खेळाडू माझा कमी झाला किंवा एखादा खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धेत नाही खेळला तर चालेल, पण शिस्त त्याला चांगली लागली पाहिजे, संस्कार त्याच्यावरती चांगले झाले पाहिजेत, हा माझा कटाक्षानं प्रयत्न असतो. त्याचमुळं खेळाडू हा मैदानावरती वेळ देऊ शकतो, आपलं पूर्ण क्षमतेनं तो सराव करू शकतो आणि खेळू शकतो. शिस्त असल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही आपल्या आयुष्यात. त्यामुळे शिस्तीला थोडं जास्त महत्त्व असतं. आहार म्हटला तर स्पेसिफिक असं कुठला आहार आम्ही खेळाडूंना देत नाही, पण माझं एक मत असतं की खेळाडूंनी घरात जे भाजी भाकरी काय बनवतील ते
पोट भरून खाल्लं पाहिजे. बरोबर. कारण खो खो आमचा असा खेळ आहे की तो इतर कुस्ती किंवा कबड्डी सारखा एनर्जीचा खेळ नाही आहे. खो खोला सराव जास्त करावा लागतं इतर खेळापेक्षा, त्यामुळे आमची एनर्जी जास्त खर्च होते. त्यामुळं गेलेली अंगातली ताकद किंवा एनर्जी आहे ते भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे आणि जे घरात बनवतात ते खाल्लं पाहिजे. खाल्लं पाहिजे. त्यात आम्ही सहसा सकाळी मोड आलेले कडधान्य असतील ते खात जावा, अंडी वगैरे असतील ते खात जावा, ह्या आमच्या सूचना नेहमी असतात. परंतु माझं जास्त फोकस असतं की घरात जे तुमची आई भाजी भाकरी बनवते ते खात जावा आणि पोट भरून खात जावा. बरोबर आहे. म्हणजे आपलं जे पौष्टिक अन्न म्हणतो, सकस आहार ज्याला आपण म्हणतो, घरच्या घरी बनवलेला, हो. त्याला जास्त महत्व तुम्ही हो, देत असता. कारण फास्ट फूडला माझा पूर्ण विरोध आहे. बरोबर. बेकरी पदार्थ खाल्लं नाही पाहिजे खेळाडूंनी. बेकरी पदार्थाचं खाल्लं नाही म्हणण्यापेक्षा त्याचं नावही काढलं नाही पाहिजे असं माझं स्ट्रिक्ट मत आहे आणि मी त्या दृष्टीनं माझ्या खेळाडूंच्यावर लक्षही ठेवतो. अच्छा. म्हणजे मला रस्त्याने येताना जाताना किंवा शाळेतही माझे काही बाहेरचं कोण खाताना मला परत संध्याकाळी माझे खेळाडू येऊन सांगतात की सर हा खेळाडू बाहेर आईस्क्रीम खात होता किंवा काहीतरी खात होता, तर ते मी पाळतो सहसा. खेळाडूंना बाहेरचं मी काय खाऊ देत नाही. अच्छा. हा हा. मग ते स्पर्धेच्या ठिकाणी असू दे किंवा वैयक्तिक गावात असू दे. गावात असू दे. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो आदरयुक्त भीती तुमच्याबद्दलची विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे की हे सर आपल्याला खूप शिस्तबद्धरित्या शिकवतात, पण ह्याचा फायदा त्यांना पुढच्या भावी आयुष्यामध्ये खूप होणार आहे. हे जरी आता त्यांना कळत नसलं तरी पुढे जेव्हा जाऊन ते मोठे होतील किंवा आणखीन वेगवेगळ्या स्पर्धांमधून जातील, त्यांचा स्टॅमिना जेव्हा टिकवून ठेवतील, त्यावेळेला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे जाणवणार आहेत की आपण हे केलं म्हणून आज इथपर्यंत येऊ शकलो आणि टिकू शकलो. नाही, नक्कीच. खेळाडू हे ज्या शिस्तीतून जातात ते आयुष्यभर त्यांना उपयोगाला येतात आणि हे खेळाडू आज ज्या ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या ठिकाणी त्यांना तो अनुभव येतो आणि ते बोलूनही दाखवतात. आज बरेच खेळाडू माझे मुंबई, पुणे किंवा बाहेर अगदी नागपूरपर्यंत आज नोकरीला आहेत आणि ते ज्यावेळी कुपवाड्यात येतात ते न चुकता घरी पहिला जायच्या आधी मैदानावरती येतात आणि मग घरी जातात. बरोबर. आणि मैदानावरती आल्यानंतर मग जे आमचे खेळाडू आत्ता सराव करतात त्यांना ते त्या पद्धतीनं आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं, शिस्त लावली, ते नवीन खेळाडूंना ते येतात, मार्गदर्शन करतात, शिस्त काय असते याची माहिती देतात. बरोबर. आणि त्याप्रमाणे आज ही एकदा एक जी पिढी घडवल्या त्याप्रमाणे आज ही त्या पद्धतीने पिढ्या घडत चाललेल्या आहेत आणि त्या पिढ्या तुम्हाला आजही येऊन भेटतायत, हे सगळ्यात हो, महत्त्वाचं. नक्की भेटतात. नक्कीच. ते घरी जायच्या आधी पहिला मैदानावरती येतात, मला भेटतात आणि मग घरी जातात. बरोबर आहे. कारण एक शिस्तबद्ध खेळाडू एका शिस्तबद्ध प्रशिक्षकांच्याकडून घडलेला असतो आणि त्याला त्याचं महत्त्व समजलेलं असतं, पटलेलं असतं, म्हणून तो आज तुमच्यापर्यंत येतो. श्रोते हो, एखाद्या खेळामध्ये विद्यार्थ्यांची खेळाडू म्हणून निवड करत असताना नेमका त्यांचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे हे बघण्यासाठी आधी संपूर्ण अभ्यास करावा लागतो. त्या दृष्टीनं त्यांना विशिष्ट मार्गदर्शन केलं तर त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल होतं. प्रत्येक खेळासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सराव आणि यासाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं. प्रत्येक खेळामधली महत्त्वाची बलस्थानं जर आपल्याला ओळखता आली तर आपण कौशल्य प्राप्त करू शकतो आणि विजयाचं शिखर सहजपणे गाठता येतं. असंच काहीसं आत्ता आपण जाणून घेतलं खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. आज या मुलाखतीचा आपण दुसरा भाग ऐकला. अजूनही खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या बाकी आहेत, त्या आपण क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली, तेव्हा श्रोते हो, आजच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये थांबूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.